नमस्कार, मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत। मित्रांनो, आपण शिक्षक भरती सेकंड फेज 10% पदकपातसह रिक्त अपात्र गैरहजर व खाजगी संस्थांना जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध करून द्या या मागणीसाठी आपण सर्वजण 9 दिवस व जवळपास 4 ते 5 दिवस अन्नत्याग आंदोलन उभारले होते। यातूनच आपल्याला फलश्रुती म्हणजे आयुक्त कार्यालय येथे पाठपुरावा झाल्यानंतर व ती बाब गांभीर्याने घेतल्यानंतर उपसचिव कार्यालयाकडे गती येऊन उपसचिव कार्यालयाकडून मंत्री महोदयांच्या कक्षात तो स्वाक्षरीसाठी प्रस्ताव गेला आहे, परंतु त्यावर अद्याप कार्यवाही न झाल्याने आपली मागील 4 दिवसापूर्वी कोर कमिटी टीम व सोबतच पुन्हा उद्याला शिक्षण मंत्री महोदयांच्या भेटीला एक 25 जणांची कोर कमिटी टीम म्हणजे महिलासह पुरुष असे लेडीज अँड जेंट्स हे सर्वजण आपल्या मंत्री महोदयांची भेट घेणार आहेत व पुढील आपण दिलेल्या अल्टिमेटमप्रमाणे येत्या 15 दिवसात कार्यवाही न झाल्यास आम्ही आक्रमकरित्या आंदोलनात्मक दृष्टीने रस्त्यावर उतरू। ह्याप्रमाणे आपण मुंबई स्वाक्षरीसाठी किंवा स्वाक्षरी झाली, आपण आशा करूयात सर्वजण स्वाक्षरी होईलच, परंतु त्याहीबाबत आपण दक्ष आहोत व सोबतच पुढील प्रक्रिया जाहिरातीसह लवकरात लवकर पूर्णत्वास जावी यासाठी आपण विधानसभा पूर्व कालावधीत हे सर्व प्रक्रिया प्रारंभ व्हावा या दृष्टीने आपण पुणे आयुक्त कार्यालय अशा दोन्ही ठिकाणी आंदोलनासाठी सज्ज आहोत। तर त्याबाबत हे आपण ह्या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधून हा इतिवृत्तांत आपल्यासमोर सादर करतोय। व दुसरी बाब, आपल्यावर जो काळा GR 5 सप्टेंबरच्या माध्यमातून लागला आहे कंत्राटीकरणाचा, त्याबाबत आपण मागीलही नांदेड महामोर्चाच्या माध्यमातून दोन्ही वेळेला प्रत्युत्तर देऊन इतर विभागातील कंत्राट बेसिसचा GR रद्द केला आहे। सोबतच आपण ह्याच पद्धतीने शिक्षक भरतीत जो खाजगीकरणाचा GR लावण्यात आला आहे त्याबाबत आपण सडेतोड उत्तर देऊन रस्त्यावर सर्व बेरोजगारांना घेऊन रस्त्यावर उतरून तो GR हाणून पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो। व सोबतच दुसरी बाब म्हणजे महत्त्वपूर्ण, आज आपण मेल मोहीम राबवली होती। त्या मेल मोहिमेस आपल्या सर्वांच्या लक्षणीय सहभागाने जास्तीत जास्त मेल मोहीम राबविण्यात आपण यशस्वी झालो, त्याबद्दलही सर्वांचे मनस्वी आभार। यापुढेही आपल्याला प्रत्येक अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देतच राहील। तोपर्यंत इथेच थांबूया, पुन्हा भेटूया लवकरच। धन्यवाद।